हरि ओम. करोना न करोति. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 35. न करोति. मार्च 2020च्या करोनाने माणसानेच शोध लावलेले त्याला योग्य प्रकारे प्रत्यक्ष वापरायला भाग केले. आज कचेऱ्यांमधून प्रत्यक्ष हजर न राहता घरी थांबून कचेरीची कामे होत आहेत. शिक्षण घरी बसून घेता येऊ लागले. घरी थांबून बँकांचे व्यवहार होत आहेत. जीवनावश्यक वस्तू, घरी लागणाऱ्या अन्य वस्तू इत्यादी अनेक वस्तू ऑनलाईन खरेदी करून दारात येऊ लागल्या आहेत. गॅस, प्रवासी तिकिटे इत्यादी घर बसल्या मिळू लागली आहेत. सरकारी इत्यादी अन्य अनेक कामेही अशाच पद्धतीने भविष्यात घरून करता येतील. अर्थात काही कामांकरता प्रत्यक्ष जावे लागते. उदाहरणार्थ केस कापणे, दात काढणे इत्यादी. तरी अशा गोष्टी मर्यादित आहेत. ह्या सर्वांमुळे रस्त्यावर रहदारी तुरळक झाली. पर्यावरण सुधारले. गाड्यांना लागणारे इंधन, कच्चा माल ही पृथ्वीची संपत्ती वाचविता येते हे पटले. घरी थांबल्यामुळे कौटुंबिक सहवास, सहजीवन, सलोखा वाढला. घरी अन्न शिजवून खायची सवय लागली. बाह्य वर्णसंकर थांबला. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य यावर सकारात्मक फरक झाला. याचा योग्य फायदा मानवाने घ्यावा. घरी थांबायची सवय सत्कारणी लावावी. बचत झालेल्या वेळेत आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करावे. ध्यान लावायला शिकावे. लेख क्रमांक 36. न करोति. मार्च 2020च्या करोनाने सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांपासून, समाजापासून 4 हात दूर राहा असा धडा मानवाला गिरवायला दिला. मला वाटते की बहुतांशी जण हा धडा मानसिक अंतर राखून अगोदरच अंमलात आणत आहेत. मी हे जे काही सांगत आहे ते सत्य आहे. याचा पडताळा तुम्ही प्रत्येकाने आपले आपणच स्वतःचे परखड निरीक्षण करून पाहावा. कोणाला सांगायला जायचे नाही. तेव्हा प्रामाणिकपणे हे करा. सभामंडपाच्या मांडवाचे मांडवकर सर्वच आहेत. मौज, मजा, मस्ती, चंगळ इत्यादी कार्यक्रमांना मिरवायला, पुढे पुढे करायला, बेगडी स्तुती करायला भरपूर जण जमतात. पुढे पुढे केल्यासारखे करून कामाकरता आयत्यावेळी मागे सटकणे, एक दिवस सायंकाळी फिरायला आल्यासारखे येऊन मोसंबी देऊन चौकशी करणे, फोनवरून चौकशी करत सहानुभूती दर्शविणे ह्यालाच मी मानसिक अंतर असे म्हटले आहे. ह्याची टक्केवारी भरपूर आहे. जवळजवळ 99% आहे. परंतु जेव्हा मनुष्यबळाची गरज लागते, विशेष करून आर्थिक टंचाई असते, रुग्णसेवा असते, तेव्हा मदत करायला या मांडवकरांपैकी किती जण पुढे येतात? अशावेळी जे मदत करायला पुढे येतात त्यालाच मी मानसिक जवळीक असे म्हटले आहे. ही टक्केवारी 1% आहे. मला वाटते हे गणित उलट असायला पाहिजे. हरि ओम.